नमस्कार, आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे वाळवण स्पेशल मध्ये मटकीच्या डाळीचा सांडगा। घरात जर भाजीला काही नसेल तर अचानक जर भाजी बनवायची म्हटले तर पातळ भाजी, सुकी भाजी, रस्सा भाजी, मसाल्याची असे 2-3 प्रकारची आपण ह्याची भाजी बनवू शकतो। आणि हा वर्ष दीड वर्ष कसा टिकेल यासाठी टिप्स सांगितलेले आहेत आणि एकदम चविष्ट कसा होईल हे पण सांगितलेलं आहे। तर रेसिपी पूर्ण पहा आणि आवडले तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर ही अर्धा किलो मटकीची डाळ निवडून घेतलेली आहे। स्वच्छ निवडून घ्यायची, त्यामध्ये खडे वगैरे काही खराब असेल तर अगोदर निवडून घ्यायची। आणि त्यामध्ये आता 1 कप हरभरा डाळ घातलेली आहे। तुम्हाला हवे असेल तर मूग डाळ पण वापरू शकता आणि ही तुम्ही धुवून वाळवून सुद्धा घेऊ शकता, पण मी ओल्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेणार आहे, म्हणजे डाळींना पावडर लावलेली असते टिकण्यासाठी, त्यामुळे ही स्टेप आवश्यक आहे। अशा पद्धतीने सर्व डाळ व्यवस्थित पुसून झाली। आता ह्याला फॅनच्या हवेला मी सुकवून घेणार आहे किंवा उन्हात ठेवली तरी चालेल। आता ही छान सुकलेली आहे। आता आपल्याला मिक्सर ग्राइंडर मध्ये पल्स मोड वरती फिरवून घ्यायचे। चालू बंद करून आपल्याला ह्याला मोठा रवा असतो आपला त्याप्रमाणे आपल्याला ह्याला भरडून घ्यायचे आणि थोडंसं पीठ काढून घेतले। जास्त बारीक पीठ नाही वापरायचे, नाहीतर हा भाजीमध्ये शिजल्या जात नसतो। आणि जर नाही शिजला तर त्याला काय करायचं, थोडं आपलं खलबत्त्यामध्ये हळूहळू थोडंसं कुटल्यासारखं करायचं, जास्त जोरात नाही कुटायचं। हा जो डाळ दळून केलेला सांडगा असतो त्याला थोडंसं कुटून घ्यावं लागतं हळूहळू। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी, पारंपरिक आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। ही पुरण दळण्याची गाळणी आहे, थोडीशी मोठी आहे, त्याने हे सर्व मी पीठ गाळून घेणार आहे, म्हणजे जास्त मोठी जी डाळ आहे, जास्त जाडसर राहिलेली डाळ बाजूला निघेल। अशा पद्धतीने हे सर्व पीठ गाळून घेतले आणि याचे वरचे निघलेले ते सुद्धा डबल फिरवून घेतले। हे तयार झाले आपलं आता मटकीच्या डाळीचं पीठ सांडग्यासाठी। आता सकाळी हे संध्याकाळीच बनवून ठेवले मी पीठ, तर सकाळी आपल्याला हे जिरं घेतले, 20 लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा धनेपूड, 1.5 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा मीठ घेतलेले। मीठ आवडीनुसार आहे। आपले जिरे 1 चमचा किंवा जास्त घातले तरी चालतील। आणि हे दोन्ही आता बारीक करून घ्यायचे, म्हणजे जिऱ्याबरोबर जर आपण मीठ घातलं तर पटकन जिऱ्याची पावडर होते। आणि त्यामध्येच आता लसूण घातलाय आणि आता मिरची पावडर, धने पावडर हे सर्व घालून आपल्याला हे अशी पेस्ट बनवून घ्यायची। असं पावडर वापरली तरी चालते, पण हे सर्व लसूण वगैरे छान बारीक होण्यासाठी मी असं फिरवून घेतलंय। जास्त मसाले वापरण्याची गरज नाही, यामध्येच एकदम मस्त होतो सांडगा। आपली पारंपरिक आजी आई पणजीच्या हातची ही रेसिपी आहे, पारंपरिक पद्धतीनेच बनवलेली आहे मी। त्यामध्ये आता हे टाकले मिश्रण, वाटण काढलेलं। आता मिक्सरचं भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आणि ते पाणी अगोदर टाकायचं आणि मग नंतर जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचंय। मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, हळद टाकण्याची गरज नाही। मी भिजलेल्या डाळीच्या सांडग्याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, ते पण सांडगे खूप सोपी पद्धत आहे आणि
ते पण वर्षभर छान टिकतात। हे अशा पद्धतीने जरा पातळसरच बनवून घ्यायचं, म्हणजे पीठ रवाळ आहे ना आपल्या मोठ्या रव्यासारखं, तर मग ते व्यवस्थित फुलतं। तर 1 ते 1.5 तास 2 तास तुम्हाला जेवढा वेळ असेल तेवढं भिजू द्या, तेवढं छान होतात। हे पीठ व्यवस्थित भिजले गेलेले 1-1.5 तास झालाय। तुम्ही 1 तासात पण करू शकता किंवा 1.5 तास 2 तास, पण त्यापेक्षा कमी नाही करायचं, म्हणजे तो रवा व्यवस्थित फुलला पाहिजे। रवा म्हणजे रव्यासारखं पीठ छान मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायला लागले परत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित सांडगे तोडता येतील असे। आता हे आपलं तयार झालंय पीठ। खाली पॉलिथिनचा कपडा टाकलाय आणि त्यावरती पॉलिथिनचा पेपर अंथरलाय, म्हणजे काय होतं ना लगेच सुकले की काढता येतात। मी घरातच फॅनच्या हवेला बनवणार आहे। तुम्ही ताटामध्ये सुद्धा बनवू शकता आणि बाहेर वाळत घालू शकता। तर हे सांडगे बनवताना सुरुवातीला 5 पांडव बनवायचे अशी प्रथा आहे आपल्या इकडे। तर हे अशा पद्धतीने बनवतात। पहिले 5 बायका बोलवायच्या आणि 5 जणीच्या हाताने हे बनवतात आणि त्याला हळदी कुंकू व्हायचे। ते मी एकटीनेच बनवले आहेत आणि हळदी कुंकू व्हायलेले आहे। अशा पद्धतीने हे तयार झाले, त्याला आता हळदी कुंकू व्हायचे। आणि आता आपले बाकीचे सांडगे तोडून घ्यायचे। पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असा लांबसर आकार करायचा आणि छोटे छोटे सांडगे तोडायचे। वाटलेल्या डाळीचे जर बनवत असू तर ते सांडगे मोठे बनवावे लागतात, म्हणजे त्याचं काय पटकन भुगा होत असतो भाजीमध्ये, त्यामुळे ते छोटे बनवून नाही चालत। हे आपले छोटे बनवावे लागतात दळलेल्या डाळीचे। तुम्ही कशा प्रकारे सांडगे बनवता कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने बारीक बारीक तोडून घ्यायचे। अशा पद्धतीने हे सांडगे जर व्यवस्थित वाळून घेतले 2-3 दिवस आणि छान पॅकबंद डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर वर्षभर जशाला तसे राहतात आणि चव पण छान राहते। म्हणजे आपल्याला कधी वाटेल तेव्हा भाजी बनवण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे आणि भाजी पण किती वेळाही जरी खाल्ली तरी ही भाजी छानच लागते। ह्याची भाजी कशी बनवायची हा पण व्हिडिओ पोस्ट करणार आहे। अशा पद्धतीने ताटामध्ये सुद्धा तुम्ही सांडगे तोडू शकता। वा मस्त झालेत। तर मी हे 2 दिवस छान वाळून घेतलेत, अजून घालणार आहे, पण तरी सुद्धा हे तयार आहेत आपले आता भाजी करण्यासाठी। तर पाहू शकता कसे मस्त बनलेले आहेत। कलर पण खूप छान आलाय आणि चव जर म्हणाल तर खूपच मस्त झालेली। तर पाहू शकता हे असे कुरकुरीत खमंग आपले सांडगे तयार आहेत। तर असे बनवा आणि मस्त भाजी बनवून एन्जॉय करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल